डोंबिवलीतलं वातावरण पुन्हा एकदा पाहूया. मयुरी, डोंबिवलीमध्ये आता नेमकं काय सुरू आहे यात्रेमध्ये? मयुरी. नक्कीच अश्विन, जर आपण पाहिलं तर डोंबिवलीकरांचा उत्साह अजूनही तसाच आहे. माझ्या मागे तुम्ही बघाल तर महापुरुष आहेत, रणरागिणी ज्या भारतात होऊन गेलेल्या आहेत त्यांची वेशभूषा केलेले सगळे जे हे छोटे तरुण मित्रमंडळी आपले आहेत ते त्यांनी वेशभूषा केलेली आहे. तू काय बनलाय? शिरीष कुमार. शिरीष कुमार काय करतात? तर अजून आपल्या सोबत आहे. तू काय बनलाय? मी नेताजी सुभाषचंद्र बोस. सावित्रीबाई फुले. काय आहे सावित्री ज्योतिराव? सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडूंनी काय केलेलं आहे? त्या स्वातंत्र्यासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढल्या आणि त्यांना त्यांच्या कविता आणि भाषणांमुळे त्यांना भारताची कोकिळा असे मानले जातात. आपण पाहतोय अश्विन की इथे अनेक वेशभूषा केलेले असे कलाकार जे आहेत, छोटे आपले बालमित्र आहेत ते आहेत. भारत माता. भारत माता. मी भारत माता आहे. मी 100 वर्ष इंग्रजांच्या पारतंत्र्यात होते. काही देशभक्तांनी माझ्यासाठी रक्त सांडले. त्यांच्या कष्टामुळे, त्यागामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. वंदे मातरम हा स्फूर्ती मंत्र ठरला. बाळगंगा टिळक. पुण्यश्लोक कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर. विनायक दामोदर. तर अश्विन, पाहतोय की आपण असे वेगवेगळे जे महापुरुष आणि ज्या रणरागिणी होऊन गेल्या आहेत भारतात त्यांचे जी वेशभूषा आहे या सगळ्या छोट्या मुलांनी ती परिधान केलेली आहे आणि त्याच्यातून सामाजिक संदेश जो त्यांनी दिलेला आहे तोच संदेश ते इथे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके, खरंय मयुरी, लहान मुलं देखील मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालेत. आणखी या यात्रेचा रंग आपण टिपणार आहोत. तुर्तास एक छोटी विश्रांती आपण घेऊया, काही क्षणांची विश्रांती आपण घेऊया मयुरी, आणि गिरगाव तसंच डोंबिवली